नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक भरती 2026. हो मित्रांनो, नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने नागपूर, वर्धा, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यासाठी सुरक्षा रक्षकाची मोठी भरती जी आहे ती जाहीर केलेली आहे. अनेक दिवसापासून तुम्ही या भरतीची वाट पाहत होता, पण फॉर्म भरताना नेमकी कागदपत्रे कोणती लागतात आणि वेबसाईट कोणती आहे व तसेच तुम्ही मोबाईलवरून तो फॉर्म कशाप्रकारे भरू शकता, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तसेच या भरतीसाठी तुम्ही फक्त 12वी पास असाल तर अर्ज करण्यासाठी तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात. तसेच तुमची पुरुषांची हाईट याच्यामध्ये 165 सेंटीमीटर दिली आहे आणि महिलांची हाईट ही 157 सेंटीमीटर दिली आहे. जर तुमची हाईट एवढी असेल, तर तुम्ही फक्त कोणताही पेपर न देता फक्त मैदानी चाचणीवर याची निवड जी आहे ती केली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये फक्त फिजिकल होणार आहे तुमचं, लेखी परीक्षा कोणतीही असणार नाही. तुम्हाला हे पुरुषांसाठी जे काही 1600 मीटर रनिंग असणार आहे आणि 100 मीटर सुद्धा रनिंग असणार आहे. तसे महिलांसाठी 800 मीटर रनिंग असणार आहे आणि 100 मीटर रनिंग असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही फक्त फिजिकली देऊन आणि गोळाफेक असणार आहे. या प्रकारे तुमची 100 गुणाची जी परीक्षा असणार आहे फिजिकलची, त्या आधारावर तुमची निवड जी आहे ती केल्या जाणार आहे. तसेच तुम्हाला या फॉर्म भरताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मी तुम्हाला स्वतः लाईव्ह एक फॉर्म भरून दाखवणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी रोशन भावने. आज आपण बघूया नेमका सुरक्षा रक्षक भरतीचा जो काही फॉर्म आहे, तो कशाप्रकारे फिल करायचा आहे, नेमकी त्याची काय प्रोसेस आहे. परंतु त्या अगोदर तुम्हाला त्यासाठी लागणारे कागदपत्र सांगतो मित्रांनो. तुमच्याकडे तुमचा पासपोर्ट साइज फोटो एक असायला हवा, आधार कार्ड एक असायला हवा, पॅन कार्ड असायला हवा आणि जे काही तुमचा जन्माचा दाखला असेल, तर जन्माचा दाखला किंवा तुमची लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे टीसी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. आणि तुमचं जे काही हायस्ट एज्युकेशन झाले असेल, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झाले असेल, तर तुमची डिग्री सर्टिफिकेट जे आहे ते आवश्यक लागणार आहे किंवा तुमचं 12वी झालं असेल, तर तुमचा जो काही डिप्लोमा आहे 12वीचा तो तिथे तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि तुमच्या एका कोऱ्या पेजवर सिग्नेचर केलेली पीडीएफ एक फाईल बनवून रेडी असू द्या. इतक्या सर्व तुम्हाला डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला लागणार आहे. चला तर मित्रांनो, बघूया नेमकं कशाप्रकारे फॉर्म याचा फिलअप करायचा असतो सविस्तरपणे. तर मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे लिंक देण्यात आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊन जाल. या पेजवर त्यानंतर तुम्हाला राइट साइडला हे काय जे काही ग्रीन दिसू राहिला जाहिरात, त्याच्यावरती अप्लाय नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा पेज शो होईल. इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम एंटर करायचं आहे. त्यानंतर तुमचं मिडल नेम एंटर करा. त्यानंतर तुमचं लास्ट नेम एंटर करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला एक तुमची ईमेल आयडी जी आहे ती व्हॅलिड ईमेल आयडी सुरू असणारी ईमेल आयडी तुम्हाला इथे एंटर करायची आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर 10 डिजिटचा मोबाईल नंबर तुम्हाला तिथे एंटर करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केला, युजर नेम जे आहे ते ऑटोमॅटिकली तुमचं आलेलं आहे. तुमचं जे काही ईमेल आयडी असेल तेच तुमचं युजर नेम असणार आहे. आता तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला पासवर्ड कसा असायचा सांगतो. तुमचं एक स्मॉल कॅपिटल लेटर असायला हवा आणि अंक असायला हवा आणि एक स्पेशल कॅरेक्टर असायला हवा. जसं आहे किंवा डॉलर आहे. त्यानुसार तुम्ही ते एक स्पेशल कॅरेक्टर त्या निवडून घ्या. आता तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट जे आहे ते लॉगिनचं पेज आहे ते ओपन होणार आहे. आता सबमिट क्लिक झालं, तुमचं लॉगिनचं पेज आहे इनेबल झालेलं आहे. आता लॉगिनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉगिनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला अशा इंटरफेस शो होईल. इथे तुम्हाला तुमचं युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही जे काही लॉगिन आहे ते करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला कॅप्चा इथे फिल करायचा आहे. कॅप्चाबरोबर फिल करा आणि जे काही राइट साइडला टिक दिलेला आहे, राइट मार्क दिलेला आहे रेडमध्ये, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जेव्हा त्याच्यावरती क्लिक करत नाही तोपर्यंत तुमचा कॅप्चा फिल होणार नाही. आता तुम्हाला लॉग इन केलं तर असा इंटरफेस होईल. अप्लायवरती क्लिक करा आणि क्रिएट प्रोफाइलवरती क्लिक करा आता. क्रिएट प्रोफाइल करायची अगोदर आपल्याला, त्यासाठी तुम्हाला क्रिएट प्रोफाइल क्लिक असा इंटरफेस शो होईल. इथे तुम्हाला तुमची जे काही पर्सनल डिटेल आहे ते भरायची आहे. तुमचं नाव ऑटोमॅटिकली आलेलं आहे. तुमचं जे काही नाम जर चेंज असेल तर येस, नो त्याच्यावरती क्लिक करून घ्या. त्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करा, मेल, फिमेल काय आहे ते आणि त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ इथे सिलेक्ट करायची आहे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करताना बरोबर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा. तुमचं अगोदर इयर सिलेक्ट करा. जे काही तुमचं बर्थ ऑफ इयर असेल ते इयर सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचं जे काही मंथ असेल, बर्थ ऑफ मंथ असेल ते मंथ सिलेक्ट करा आणि तुमचं जे काही बर्थ ऑफ डेट असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे. अशा प्रकारे तुमचं जे काही बर्थ डेट आहे, डेट ऑफ बर्थ आहे ते सिलेक्ट करायचे आहे. तर ईमेल आयडी तुमचं फिल करून घ्या. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर फिल करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही तुमचं डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर फिल करून घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमचं मदर नेम जे आहे ते एंटर करायचं आहे. तुमचं जे काही मदर नेम असेल म्हणजे तुमच्या आईचं नाव इथे तुम्हाला एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे तुमच्याकडे आता असायला हवं. त्याचा नंबर तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे. आता आधार कार्ड नंबर एंटर करून घ्या. त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये तुमचा जे काही पॅन कार्ड नंबर आहे, तो पॅन कार्ड नंबर तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचं मॅरिड स्टेटस म्हणजे तुमचं विवाहित आहात की अविवाहित आहे, येस, नो त्याच्यावरती क्लिक करा. विवाहित असाल तर येस करा, अविवाहित असाल तर नो करा. त्यानंतर तुमचं महाराष्ट्रीय डोमेसाईल हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला इथे येस सिलेक्ट करायचं आहे, कारण हे महाराष्ट्रातील मुलांसाठी भरती आहे. त्यामुळे तुम्हाला इथे येस सिलेक्ट करावं लागणार आहे. महाराष्ट्र डोमेसाईल आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी आहात. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुमची मराठी टंग म्हणजे तुमचं मातृभाषा काय आहे, तर इथे आपल्याला मराठी सिलेक्ट करायची आहे. तुमची मदर टंग काय आहे,
त्यामध्ये तुम्ही मातृभाषा मराठी सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला इतर त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या लँग्वेज येत असेल हिंदी, इंग्लिश त्यानुसार अदर तुम्ही ते जे काही आहे ते ऑप्शन दिला आहे त्याच्यावरती टिक मार्क करू शकता. त्यानंतर तुम्ही जॉब जे आहे ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंज करत असाल, तर म्हणजे तुम्ही अगोदर जॉब करत असाल, तुम्हाला ते जॉब सोडून हे जॉब करायची असेल, तर तुम्ही येस करू शकता. ते जर तुम्ही काहीच म्हणजे याचे एक्सचेंज तुम्हाला करायचे नसेल, तर जसं आहे तसं राहू द्या, नो म्हणून सिलेक्ट असेल द्या. त्यानंतर तुम्हाला इथे कास्ट जे काही तुमची कॅटेगरी आहे, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. पहिले इंडियन वरती टिक करा. त्यानंतर तुमचं रिलिजन म्हणजे तुमचा धर्म काय आहे ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमची कास्ट काय आहे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येता ते सिलेक्ट करा आणि तुमची जे काही कास्ट आहे तसे ते कास्ट तुम्हाला इथे फिल करायचं. त्यानंतर तुम्हाला आता सबमिटवरती क्लिक करायचं आहे. शो होईल. आता तुम्हाला इथे नेक्स्ट पेज जे इनेबल झालं आहे. आता ते एका नेक्स्ट बटन आहे. राइट साइडला खालती कॉर्नरमध्ये ते त्या नेक्स्ट बटनावरती आता क्लिक करायचं आहे. तुमचं हे फॉर्म आहे सबमिट झालेला आहे हा पेज. आता नेक्स्ट पेज तुम्हाला ओपन झालेला आहे बघा. इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस डिटेल तुम्हाला फिल करायचे आहे. इथे तुम्हाला आता स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे काही स्टेट आहे म्हणजे आपलं महाराष्ट्र स्टेट जे आहे ते इथून आपल्याला या जे काही स्टेट आहे यामधून आपलं महाराष्ट्र स्टेट जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे ते म्हणजे डिस्ट्रिक्ट तुम्हाला आता इथे सिलेक्ट करायचा आहे. आपला जे काही नागपूर जिल्हा आहे तो इथे सिलेक्ट करून घ्या. तुम्ही ज्या जिल्ह्याचे असाल त्या जिल्ह्यानुसार तुम्ही इथे तुमचा जिल्हा बघा आणि तो जिल्हा आहे तो इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करा. तुम्ही ज्या तालुक्याचे असाल ते तालुका इथे बरोबर सिलेक्ट करून घ्या. तुमच्या जिल्ह्यानुसार शोधून घ्या. त्यानंतर तुमचं जे काही एरिया आहे म्हणजे हाऊस नंबर आहे, त्यानंतर बिल्डिंग नंबर आहे, स्ट्रीट आहे, ते तुम्ही फिल करा. त्यानंतर तुमचा एरिया आहे, एरियाचं नाव काय आहे, ते इथे तुम्ही एंटर करून घ्या. त्याच्यानंतर तुमचं नियर बाय लँडमार्क असेल, ते लँडमार्क तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. लँडमार्क एंटर करून घ्या. त्यानंतर तुमचं जे काही विलेज आहे किंवा सिटी आहे, तुम्ही ज्या शहराचे तुमच्या गावाचं नाव तिथे तुम्हाला एंटर करायचं आहे. त्यानुसार तुम्ही बरोबर तिथे एंटर करून घ्या. त्यानंतर तुमचा पोस्ट काय आहे, जर तुमचं गाव असेल आणि पोस्ट वेगळं असेल, तर ते तुम्ही पोस्ट सेम फिल करू शकता किंवा तुमचं जे पोस्ट आहे ते फिल करा. त्यानंतर पिनकोड तुम्हाला तुमच्या एरिया जो काही पिनकोड आहे, तो तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे. तो पिनकोड बरोबर तिथे तुम्ही एंटर करून घ्या. त्यानंतर रेसिडेन्सी तुम्ही किती वर्षांपासून तिथे राहता ते तिथे वर्ष तुम्ही फिल करा. त्यानंतर राइट साइडला जे काही पर्मनंट ॲड्रेस ते जे बॉक्स आहे त्यावरती टिक करा. जर तुमचा पर्मनंट ॲड्रेस सेम असेल तर तुमचा ॲड्रेस ऑटोमॅटिकली फिल होऊन जाईल. जर तुमचा पर्मनंट ॲड्रेस वेगळा असेल तर तुम्ही तिथे वेगळा ॲड्रेस तुम्हाला फिल करायचा आहे. त्यानंतर खालती आहे एमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल. तुमच्या फॅमिलीचा एका मेंबरचा तुम्हाला एमर्जन्सीमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल तिथे फिल करायचं आहे. म्हणजे तुम्हाला इन सिच्युएशन एमर्जन्सीमध्ये कॉन्टॅक्ट करायचा जर असेल त्यांना कंपनीना, तर ते तुमच्या फॅमिलीला त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकणार. त्यावरती तुमचं त्या फॅमिलीच्या मेंबरचं नाव लिहा, तो तुमचा आणि त्याचा ॲड्रेस लिहा. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला तिथे फिल करायचा आहे. तसेच त्यांचं रिलेशन काय आहे तुमच्यासोबत ते सुद्धा तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे. ब्रदर आहे, मदर आहे, सिस्टर आहे, फादर आहे, जे असेल ते तुम्ही तिथून बरोबर फिल करून घ्या आणि आता सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. आता तुमचे जे काही नेक्स्ट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा. नेक्स्ट बटनवर केल्यानंतर आता आपल्याला इथे फिजिकल डिटेल तुमची फिल करायची आहे. तुमची आयडेंटिटी मार्क, हाईट किती आहे, वेट किती आहे, चेस्ट डिफ्लेक्टेड, चेस्ट इनडिफ्लेक्टेड म्हणजे छाती फुगून आणि न फुगवता तुमची किती आहे. त्यानुसार तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल जी आहे ती फिल करायची आहे. आयडेंटिटी मार्क म्हणजे तुमचा जे काही असा मार्क जो कधीही मिटणार नाही. फॉर एक्झाम्पल तुमच्या बॉडीवर कुठे तीळ असेल, तर ते तुम्ही तिथे फिल करू शकता. समजा तुमच्या लेफ्ट हँडवर तीळ असेल, तर मूल ऑफ लेफ्ट हँड असं तुम्ही तिथे फिल करायचं आहे आणि तुमचं जे काही हाईट, वेट, चेस्ट जे असेल ते बरोबर फिल करून घ्या. नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोरची डिटेल जी आहे ती फिल करायची आहे. जे काही तुम्हाला नोटिफिकेशन देण्यात आलेले आहे हाईट, वेट त्यानुसार तुमचे ते अंदाजे तुम्ही इथे टाकून द्या. नंतर तुमचे ते फिल करण्याचं. आता नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फॅमिली डिटेल इथे फिल करायची आहे. तुमच्या फॅमिली मेंबरची डिटेल इथे एक-एक फिल करा. तुमच्या फॅमिलीमध्ये जेवढे काही मेंबर असेल त्यानुसार तुम्हाला इथे पूर्ण डिटेल त्यांची एका-एका फॅमिलीची फॅमिली डिटेल फिल करून त्यांचं नेम, त्यानंतर जेंडर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि तुमचं त्यांच्यासोबत काय रिलेशन आहे, ते तुमचे कोण लागतात ते तुम्हाला तिथे फिल करायचं आहे आणि ॲड टू लिस्टवरती क्लिक करायचं आहे. आता नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ॲड नॉमिनी डिटेल म्हणजे तुमचं वारसदारांची डिटेल इथे फिल करायची आहे. तुम्हाला एक नॉमिनी इथे एंटर करायचा आहे. तुमच्या कोणत्या फॅमिली मेंबरनुसार तुम्ही पत्नी असेल पत्नी किंवा आई असेल आई, ब्रदर, मदर जे काही फादर जे असेल तुम्हाला तिथे तुम्ही तिथे नॉमिनी जे आहे ते देऊ शकता. त्यांचं नाम एंटर करा, जेंडर एंटर करा, त्यानंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्या आणि त्यांचं एज ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तसेच त्यांचं रिलेशन काय आहे तुमच्यासोबत ते तुम्हाला तिथे एंटर करायचं आहे. तुमचं फादर असेल फादर, मदर असेल मदर आणि वाईफ असेल वाईफ. त्यानुसार तुम्ही तिथे त्यांचं रिलेशन जे आहे ते नॉमिनीचं सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला आता सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तिथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट करा.
आणि तुमचं जे काही आहे नेक्स्ट ते म्हणजे एक्सपिरियन्स हे ब्लँक आहे. इथे एक्सपिरियन्स तुम्हाला कोणताही लागत नाही. त्यामुळे हा पेज सोडून द्या आणि त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन जे आहे त्याच्यावरती क्लिक करा. आता क्वालिफिकेशन तुम्हाला इथे फिल करायचं आहे. तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल 12 किंवा ग्रॅज्युएशन त्यानुसार आपल्याला इथे सर्वप्रथम तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आपलं महाराष्ट्र. तुमचं क्वालिफिकेशन कुठून झालेलं आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे क्वालिफिकेशन टाइप. तुमचं काय झालेलं आहे एस-एस-सी, एच-एस-सी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं जे हायर एज्युकेशन झालं असेल ते तिथून तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं नेम ऑफ डिग्री तुमचं कशामधून जे काही आहे ते झालेलं आहे एज्युकेशन ते इथे सिलेक्ट करून घ्या. तुमची डिग्री झाली असेल, तर तुम्हाला तिथे बरोबर जे काही ग्रॅज्युएशनचे असेल तुमचे बी-ए, बी-ई किंवा बी-एस-सी, बी-कॉम ते म्हणून सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी जी आहे, ते युनिव्हर्सिटी तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे. तुमची ओपन युनिव्हर्सिटी जरून तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल, ते सुद्धा तुम्ही इथे फिल करू शकता. त्यानंतर तुमचा रिझल्ट रिझल्ट पास, फेल काय आहे ते सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुमचे पर्सेंटेज किती आहे ते सिलेक्ट करून घ्या आणि नेक्स्टवरती क्लिक करा. आता महत्त्वाचा पार्ट आहे डॉक्युमेंट अपलोडेड. तुम्हाला जे काही मी सांगत होतो अगोदर जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ते डॉक्युमेंट्स बरोबर तयार ठेवायचं आहे. इथे तुम्हाला एक अजून महत्त्वाचं सांगतो, ॲप्लिकेशन फोटो ही तुम्हाला जे फाईलमध्ये हवी आहे आणि ॲप्लिकेशन सिग्नेचर हे सुद्धा जे फाईलमध्ये हवं आहे. तेव्हाच तुमचं ते अपलोड होणार आहे. बाकी तुम्हाला सर्व फाईलमध्ये ते अपलोड करायचं आहे. जसं की आधार कार्ड फाईलमध्ये अपलोड करायचं आहे, पॅन कार्ड फाईलमध्ये अपलोड करायचं आहे. तसं जे काही डिग्री सर्टिफिकेट आहे ते सुद्धा फाईलमध्ये अपलोड करायचं आहे आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा बर्थ ऑफ सर्टिफिकेट असेल ते सुद्धा तुम्हाला राशन कार्ड हे सुद्धा तुम्हाला जे काही फॉर्मॅटमध्ये सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे सबमिट करायचे आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे बंधनकारक आहे फक्त राशन कार्ड सोडून. जर तुमच्याकडे असेल तर ते फिल करा. नाहीतर ते सोडू शकता तुम्ही. नेक्स्टवरती क्लिक करा. आता तुम्हाला इथे बोर्ड चॉईस करायचं आहे. तुमचं बोर्ड कोणतं आहे? म्हणजे तुम्हाला कोणतं जिल्ह्यामध्ये तुमचं बोर्ड हवं आहे किंवा जॉब करायची आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. इथे मल्टिपल जिल्हे देण्यात आलेले आहेत. तुम्ही कितीही सिलेक्ट करू शकता. जेवढे दिले आहे तेवढी सिलेक्ट करू शकता. तुम्ही सिक्वेन्स वाईज बरोबर नंबर वाईज ते सिलेक्ट करून घ्या. त्यानुसार तुमचा प्रेफरन्स हा ग्राह्य धरला जाईल. त्यानंतर डिक्लेरेशन आता लास्ट पेज आहे. डिक्लेरेशन ॲग्रीवरती क्लिक करा. जे काही बॉक्स देण्यात आहे त्याच्यावरती टिक करून घ्या आणि आता तुम्हाला इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक करा. सबमिट झालं. हे बघा आता तुमचं डाटा जे आहे सबमिट नेक्स्ट करा. आता तुमचं हे जेवढे तुम्ही फॉर्म भरलेला आहे म्हणजे माहिती फिलअप केली आहे ते सर्व राइट टिक पाहिजे. राइट टिक झालं आता पेमेंटवरती डायरेक्ट तुम्ही येऊन जा. मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती येऊन जाल. आता तुम्हाला इथे जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर ₹118 तुम्हाला जी पकडून पेमेंट हा करायचा असतो. कॅटेगरी असेल तर तुम्हाला ₹79 करायचे असते. सबमिटवरती क्लिक करा. आता मी इथे ओपनमध्ये आहे त्यामुळे मला ₹108 आलेला आहे. आता तुम्हाला इथे यू-पी-आयद्वारेच आपल्याला पेमेंट जे आहे ते करायचं आहे. यू-पी-आय ऑप्शन सिलेक्ट करा. जे शो क्यूआर कोडवरती क्लिक करा. आता तुम्हाला एक क्यूआर कोड शो झालेला आहे. या क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही डायरेक्टली पेमेंट जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झालं. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस आता शो होणार आहे. हे बघा पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. आता तुमचं पेमेंट जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे आणि तुमची जी काही प्रोसेसिंग आहे ते सुरू आहे. तुमचा डाटा जो आहे तो पूर्णपणे सेव्ह झालेला आहे. तुम्ही अप्लाय केलेलं आहे. आता डायरेक्टली तुम्ही या पेजवरती बॅक आलेला आहे. याचा तुम्हाला मेसेज आलेला आहे. तो तुमच्या मेसेज बॉक्समध्ये तुम्हाला येऊन जाईल. तुमचं जे काही पेमेंटचा आहे सक्सेसफुलचा. याची पी-डी-एफ जी आहे ती डाउनलोड होत नाही आहे. टेक्निकल एरर असल्यामुळे. त्यामुळे तुम्ही ते नंतर काही तासानंतर तुम्ही ते डाउनलोड करून बघू शकता. तुम्ही जे काही माहिती फिलअप केली आहे ते संपूर्ण. अशा प्रकारे तुम्ही स्वतः घरबसल्या आपल्या मोबाईलवरून जे आहे ते फॉर्म जे आहे ते पूर्णपणे फिलअप करू शकता. ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात किंवा तुम्ही हा फॉर्म कोणत्या जिल्ह्यातून अप्लाय करणार आहात ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीसह व्हिडिओ तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील. तसेच हा व्हिडिओ आपल्या इतर मित्र-मैत्रिणींपर्यंत आणि फॅमिली मेंबरपर्यंत सुद्धा शेअर करा. जेणेकरून ते सुद्धा जर हे फॉर्म भरत असेल तर त्यांना कोणतीही अडचण जाणार नाही. चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.